आधीपासून तुम्ही ऐकत. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी जयश्री आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मागचा एक आठवडा झाला, मी तुम्हाला रोज सांगते की इकडे आठवड्याभरात वातावरण खूप छान असतं, सूर्य असतो आणि जेव्हा वीकेंड असतो म्हणजे सुट्टीचा दिवस असतो तेव्हा पाऊस पडतो. तुम्हाला वाटत असेल की मी खोटं बोलते, पण तुम्हाला सांगते आज आहे शनिवार आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30. आज मी व्लॉग उशिरा सुरू केला आहे, 9:30 झालेले आहेत आणि तुम्हाला दाखवते बाहेर पहाटे 4 वाजेपासून धो 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 पाऊस पडत होता. आत्ता जरा रिमझिम चालू झाला आहे. बघितलं की पाऊस पडतो आहे. खरंच आज शनिवार आहे आणि विकेंड्सच्या दिवशी पाऊस पडतो म्हणजे पडतो. तर आज तिसरा शनिवार आहे. बाय द वे आमचा एक प्लॅन आहे, इकडे बर्लिनच्या जवळच एकच समुद्रकिनारा आहे, तिथे आज आम्हाला जायचं होतं, रॉस्टॉक म्हणून. आणि हा तिसरा शनिवार आहे जेव्हा आमचा प्लॅन पोस्टपोन होणार आहे आता, कारण एवढा पाऊस पडतो आहे म्हटल्यावरती नाही जाणार आम्ही तिकडे. आम्ही एकतर मोराच्या बेटावर जाऊ किंवा अजून एक ठिकाण सचिनने सांगितलं तिकडे जाऊ फिरायला. तर ये असं काहीचं चालू आहे. या समरमध्ये आम्हाला कुठेच फिरता येत नाही आणि मला खूप वाईट वाटतं आहे, खूप खूप खूप. मला नाही वाया घालवायचं आहे. समर विंटर्समध्ये नाही फिरता येत. देवा फिरू दे की थोडंफार. ओके मंडळी, आता वाजलेले आहेत, बाबा किती वाजलेत आता? 2 वाजले. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि अजूनही बाहेर पाऊस थांबायची वाट बघते मी, पण अजूनही बाहेर काही पाऊस थांबत नाही. सचिन माझ्यासाठी संत्र सोलत आहे. ठीक आहे, टंक बाबी. बायकोला फळं भरवायची. मस्त. इथल्या संत्र्यांची चव ना अगदी आपल्या नागपूरच्या संत्र्यांसारखी आहे. मला तर आवडले. त्याचा रंग टेक्स्चर पण तसंच आहे. सो छान आहेत संत्रे. माझ्याकडे अक्षरशः 2 कपाटं भरून आता कपडे झालेली आहेत, पण जेव्हा केव्हा मला तयार व्हायचं असतं तेव्हा माझ्याकडे कधीच ड्रेस नसतो. म्हणजे माझ्याकडे कपडे भरपूर आहेत पण माझ्याकडे आउटफिट्स नाही आहे, म्हणजे जे पटकन आपण घालू शकतो, कशावरती काय जातं कशावरती काय जातं. तर मी ठरवलेलं आहे की या संडेला म्हणजे उद्याच मी काय करणार आहे, माझे सगळे कपडे बाहेर काढणार आहे आणि मी प्रॉपर आउटफिट्स अरेंज करून ठेवणार आहे, जेणेकरून प्रत्येक वेळी निघताना माझी जी तारांबळ उडते की अरे घालायला काहीच नाही आहे, एवढी सुंदर सुंदर कपडे असून पण, तर ती माझी उडणार नाही आणि प्रत्येक वेळी माझ्याकडे काहीतरी घालायला असेल. ओके, तर आणि नवीन कपडे मी घेऊन येणार आहे आज जाऊन, लाईक वा. तर आज पण मी काय ठरवलं आहे, आज मी असं फक्त टॉप किंवा फक्त बॉटम असं नाही आणणार, मी आज एक प्रॉपर सेटच खरेदी करेन. लाईक यु नो, हां, परफेक्ट आयडिया आहे. म्हणजे टेन्शनच नाही की बॉटमला काय घालायचं आणि मग टॉपला काय घालायचं आणि मग कन्फ्युजनच नको. प्रॉपर सेटच विकत घ्यायचा आता. काय नाही बिल काय नाही बिल. चला, एवढ्या सगळ्या शोध मोहिमेनंतर हे एक आउटफिट मी फायनल केलेलं आहे. ओके, तर वरती मी थोडं गरम स्वेटर घातलेलं आहे कारण बाहेर ऑफकोर्स पाऊस असल्याने थोडं थंडावा असणार आहे हवेमध्ये. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न जाता मी शांततेत जरा गरम कपडे घालणार आहे. आता काही जण म्हणतील की वरती स्वेटर घातलंच दिदी आणि खाली का शॉर्ट्स घातलेले आहेत, कारण माझ्या इतर ज्या बॉटम्स आहेत त्या एवढ्या लांबड्या आहेत की त्या जर मी आज घातल्या तर बर्लिन महानगरपालिकेने मला एक अवॉर्ड द्यायला पाहिजे की एवढ्या पावसात तू सगळं बर्लिन स्वच्छ करून टाकलंस तुझ्या पायजम्याने. तर त्याच्यामुळे मी हे शॉर्ट्स घालून जाणार आहे. ओके, मला नाही खराब करून घ्यायचे माझे बॉटम. तर ओके, तुम्हाला कळालं उत्तर काय आहे, मी का शॉर्ट्स घातलेले आहे आणि खाली मी व्हाईट शूज घालणार आहे माझे आणि आय एम रेडी. सचिनची वाट बघते, सचिन जरा कामात आहे पण मी रेडी होऊन बसले आणि मला झोप लागते. बाबा मी झोपून जाईल, आवरताय का पटकन? मला झोप लागली आता. परत सॅटर्डे असून आम्हाला 4:30 वाजलेले आहेत घरातून निघायला, पण FYI मी 2 वाजेपासून रेडी आहे. आज सचिनने एवढा उशीर केलेला आहे निघण्यासाठी आणि माझे केस कसे दिसत आहेत? माझे केस कसे दिसत आहेत? खोटं का सांगा, म्हणजे मी 2 वाजेपासून रेडी आहे. बापी रेडी नाही आहे 2 वाजेपासून. हो, मी 2 वाजेपासून रेडी आहे. मी लिटरली झोपून जाणार होते पण मी म्हणलं मग वामकुक्षी वगैरे काय नाही. आणि जयश्रीची वामकुक्षी म्हणजे वामकुक्षी नसते माझी, डायरेक्ट कुंभकर्णाची झोप असते. मी जर पलंगावर बसली आणि झोपली मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठेल, मी मध्ये उठत नाही. बघ
सो आता आपण रेडी आहे, निघूया. येस, चला पटकन निघूया. माझे केस कसे दिसत आहेत सांगितलं नाही तुम्ही? छान दिसतं. बरेच जण तुमच्यापैकी इंस्टाग्रामवरती मला कमेंट्समध्ये सांगतायत की तुझे केस फार वृक्ष दिसत आहेत वगैरे वगैरे. आणि ऑफकोर्स मी चांगलं सजेशन असेल तर ऐकते. मला पण ते जरा वृक्ष वाटतं आहेत काही दिवसांपासून, आणि त्यासाठी मी नक्की काहीतरी करायचा विचार करते आहे. ज्या होम रेमेडीज मी इंडियामध्ये असताना करत होते तर त्या इकडे आल्यावर अक्षरशः मी बंद केलेल्या आहेत, पण त्या मी परत चालू करणार आहे. ओके, तर आज तर नाही, संडे उद्या किंवा लेट्स सी, बघूया मला केव्हा वेळ मिळतो. अभि छत्री घ्यायची गरज वाटते? नाही, नक्की पाऊस नाही आता. नंतर पटणार तुम्ही? नाही, बेदर फोकस तरी पूर्ण ढग गायब झालेले आहे. चला. शिकारी बाळा खळा पारधी, अरे आय एम सो सॉरी बेटा. चावी ठेवतो की हे बघ म्हणाले बघ समोर. ये आम्ही काय घातलेलं आहे आज? सचिन आणि मी आज परफेक्ट ट्युनिंग केले. आम्ही सारखेच दिसतोय आज, राईट? ब्लॅक ब्लॅक. येस, ब्लॅक ब्लॅक. हे काय आहे बर्लिनचा? बर्लिनचा टीव्ही टॉवर, पण इथं तुम्हाला टीव्ही नाही दिसणार. सध्या टीव्ही टॉवर का म्हणतात मलाही माहिती नाही. तिकडे रेस्टॉरंट आहे, तिकडे जाऊन तुम्ही जेवू शकता. वरच्या फ्लोअरला एकदम टॉप फ्लोअर जो आहे या टॉवरचा, तिथे एक रेस्टॉरंट, त्या रेस्टॉरंट मध्ये तुम्ही डिनर प्लॅन करू शकता. जर बर्लिनला कधी आलात तर करा. आणि स्वतः अजून केलं नाही, पण नक्की करू. आम्ही करणार आहे पण. येस, लेट्स सी. छान लाईट वेट आहे आणि क्रीज पण कमी दिसते, एकदम खूपच कमी आहे. म्हणजे आय डोंट नो आपल्या व्ह्युअर्स नाही क्रीज दिसते का नाही मधली, पण दिसते कमी आहे. मला दिसते. तुम्हाला दिसतं, तुम्ही आयफोन वाले काही ना काहीतरी खोट काढणारच. एक मिनिट. जळता तुम्ही. हा 8 आहे, फोल्ड 9 पुढच्या वर्षी येईल. पण छान आहे. घेऊन देता का मला? आयफोन वाले सॅमसंग वापरणार? कमॉन, अपमान आहे सॅमसंग कम्युनिटी. जळत नाही आम्ही आयफोन वाले का जाऊ. ते झोका घेत दुसरं झालं. ट्राय करते का पटकन? मिरर मध्ये बघू. रात्रीचे वाजलेले आहेत 9:45. अगं फुल लॉन पार्टी चालू.
मागून कोणी येत आहे? बाबे कोणीच नाही. आमच्यासोबत आज एवढी ट्रॅजेडी झाली की आम्ही बस स्टॉपवरती पाऊण तास उभं होतो, पण सो एक आढळून तिथे बोर्डवर लिहिलेलं काहीतरी रात्रीची रनिंग मॅरेथॉन काहीतरी आहे आणि त्याच्यामुळे सगळे बसचे रूट चेंज केले. स्ट्रेंज. आणि आता किती वाजले? सो आत्ता वाजलेले आहेत 11:35. कोणीच नाही आहे स्टेशनवरती. बाबी चला, स्टेशनवर कोणीच नाही आहे. फक्त 3 मुली आत्ता उतरल्या, पण त्या गेल्या. तिकडून रस्ता आहे त्यांचा. चला. फायनली ओके मंडळी, तर आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. आय थिंक एक 20 मिनटं झाले आम्हाला घरी पोहोचून, आणि आत्ता वाजलेला आहे रात्रीचा 1:15 वाजलेला आहे. आणि ओके, काय मी घरी आल्यावरती रोण्याला जेवायला दिलं. त्याच्यानंतर देवपूजा माझी बाकी होती, कारण संध्याकाळ तर माझी बाहेरच गेली, त्याच्यामुळे देवपूजा बाकी होती. देवपूजा केली. जेवण आम्ही बाहेरच केलं होतं, त्याच्यामुळे तो काही विषय नाही. आम्ही बाहेर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथल्या बर्लिनच्या किंवा जर्मनीच्या लोकांचं फार आवडतं असं करी वूर्स्ट खाल्लं. एखाद्या दिवशी मी तुम्हाला त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवून त्याच्याबद्दल माहिती देईल. ऑफकोर्स जर्मन लोकांची फार आवडती फेवरेट गोष्ट आहे ती. जशी आपली पुरणपोळी असते तसं त्यांचं ते करी वूर्स्ट आहे, पण ते घरी बनवत नाही मोस्टली. त्यांना बाहेरून आयतेच मिळतं का हो बाबे? करेक्ट, आयतेच आणतात ते. ओके, त्याच्यानंतर काय बाकी राहिलं आज सांगायचं? आय थिंक सगळं तुम्हाला सांगितलं मी. आणि आता बाय द वे मी लिहिते आहे माझी टू डू लिस्ट, कारण उद्या रविवार आहे आणि रविवारी मोस्टली मला भरपूर कामं करायची असतात बाकी. तर मी लिहून काढते ती, कारण काय होतं मी विसरते आणि मग मला सोमवारी असं वाटतं अरे यार काय रविवार असून मी कामं केली नाहीत. तर ओके, टू डू लिस्ट आणि माझी डायरी लिहून काढते आहे मी. फार चांगली सवय मी एवढ्यात चालू केली आहे आणि मेंटेन करते आहे. होपफुली मी ती लॉंग टायमासाठी किंवा कायमची मेंटेन ठेवावी. त्याच्यानंतर वॉट एल्स व्हावी सगळं सांगितलं आय थिंक मी तुम्हाला. तर आता मी माझी डायरी लिहिते आणि तुम्हाला सचिन आणि मी उद्या सकाळी भेटू. तोपर्यंत चूस आणि जय महाराष्ट्र.